तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पेज वरती, ज्याचं नाव आहे सुजाता फिटनेस. जसं की मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की आपण बेसिक थांबवणार आहे आणि आपण टॉपिकला सुरुवात करणार आहे. तर त्यातच आपण आज बघणार आहोत पहिलं प्रकरण, ते म्हणजे गुणोत्तर प्रमाण. आता तुम्ही जर ह्या वर्षीची प्रश्नपत्रिका बघितली असतील किंवा इथून मागच्या जरी बघितल्या असतील तरी एक दोन मार्काला गुणोत्तर प्रमाणवरती आपल्याला प्रश्न असतातच. तर त्यानुसारच आपल्याला हे खूप महत्वाचं प्रकरण आहे. तर आज आपण सुरुवात करूया आपल्या प्रकरणाला, ते म्हणजे गुणोत्तर प्रमाण. गुणोत्तर प्रमाण म्हणजे सारख्या पटीने वाढवणे. एक संख्या दुसऱ्या संख्येच्या किती पट आहे हे सांगणे. तर त्यातलंच आपण टाइप 1 घेऊया, चतुर्थ प्रमाणपद काढा. तर लिहून घ्या पहिलं उदाहरण. 4,5,12 आपल्याला याचं चतुर्थ प्रमाणपद काढायचंय. तर बघा मुलांनो, एकदम सोपं उदाहरण आहे हे. एकदम सोपं आहे. ते कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, गुणोत्तर प्रमाण हे कसं लिहितात हे तुम्हाला माहिती असेल. आता आपल्याला 4:5 आणि 12x असं दिलेलं आहे. तर याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे 12 गुणाकारात 5 भागाकारात 4, म्हणजे 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, म्हणजे याचं चतुर्थ, हे 15 झालं त्याचं चतुर्थ प्रमाणपद. आता याच्यातलं दुसरं उदाहरण हे त्याच्यापेक्षा पण सोपं आहे. तर घ्या 8, 12, 16 आणि चौथं प्रमाणपद काढायचं आहे. याची मांडणी एकदम सोपी आहे. 12 गुणाकारात 16 भागाकारात 8, 8 दुने 16 आणि 12 दुने 24. याच्यातलंच तिसरं उदाहरण घ्या, हे त्याच्या पण पेक्षा सोपं आहे. तर चला घ्या त्याच्यातलंच पहिलं उदाहरण. तृतीय प्रमाणपद काढा. 9 व 12 चे तृतीय प्रमाणपद काढा. आता हे पण एकदम सोपं उदाहरण आहे. मी तुम्हाला पहिलं उदाहरण समजून सांगते, त्याच्यानंतर तुम्ही सोडवा. तर बघा, 9/12 परत 12/x याचा तिरकस गुणाकार करायचा. 12 गुणिले 12/9, 3 त्रिक 9, 3 चौक 12 आणि इकडे परत 3 चौक 12 आणि 4 चौक 16. आता याची दुसरी शॉर्ट पद्धत बघा. आता 9 व 12चं तृतीय प्रमाणपद विचारलं ना, तर याच्यामध्ये दुसरी संख्या कोणती आहे, तर ती आहे 12. तर 12चा वर्ग करायचा, तो आहे 144 आणि भागाकारामध्ये पहिली संख्या घ्यायची. पहिली संख्या किती आहे? 9. आता पाठ असेल तर तुम्हाला इथे लगेच उत्तर येईल. आता 9 1 9 1 करा. 9 1 9, 5 उरले आणि 9 7 54, म्हणजे आपलं उत्तर आलं 16. ही दुसरी पद्धत. आता हे मी पहिलं उदाहरण तुम्हाला समजून सांगितलं. आता याच्या पुढचं उदाहरण तुम्ही सोडवा. तर चला मी पुसून टाकते. आता 16 आणि 20 याचं तृतीय प्रमाणपद काढा. आता पहिल्यांदा आपण टाइपनी सोडू, त्याच्यानंतर शॉर्टकटनी सोडू. 16/20 परत 20/x तिरकस गुणाकार करायचा आणि जी दुसरी जी संख्या आहे ती डबल घ्यायची. 20 गुणाकारात 20 भागाकारात 16, 4 चौक 16, 4 पंचे 20, 4 पंचे 20, 5 5 25. आता आपण दुसऱ्या पद्धतीने सोडू. आता 20चा वर्ग किती आहे? 400. छेदात पहिली संख्या 16. आता पाडे कोणाचे पाठ आहे त्याला हे सोपं पडेल. 16 दुने 32, इकडे 8 शिल्लक राहिले, 16 पंचे 80, उत्तर आलं 25. समजला का तुम्हाला? झोपेतून जरी उठवलं तरी तुम्हाला हे सोडवता आलं पाहिजे. चतुर्थ प्रमाणपद, मध्यम प्रमाणपद हे सगळ्यात सोपे टाइप आहेत. तर घ्या याच्यातलं तिसरं उदाहरण. 4 व 6 चे तृतीय प्रमाणपद काढा. आता ज्याचं उत्तर 9 आलं त्याचं उत्तर बरोबर आहे. तर बघा आपण सोडून दाखवतो. 4/6 परत 6 डबल x, 6 गुणिले 6 भागाकारात 4, बेदुने 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6, 3 त्रिक 9,
आता शॉर्टकटनी बघूया आपण. 6चा वर्ग किती? 36. भागाकारात 4. 9 चौक 36. त्याच्यामुळे मी तुम्हाला तिसऱ्या व्हिडिओत पण तेच सांगते, वर्ग पाठ करा, घन पाठ करा आणि पाडे पाठ करा, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आता याच्यातलंच तिसरा टाइप बघा. तर बघा, त्यातलाच आपण बघणार आहोत टाइप 3, मध्यम प्रमाणपद काढा. आता त्यातलंच पहिलं उदाहरण घ्या. 49 व 64 चे मध्य प्रमाणपद काढा. आता जे जुने आहे ना ते एका झटक्यात उत्तर काढतील, पण आपण जे नवीन आहे ना त्यांच्यासाठी लेक्चर घेतोय. त्याच्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना मला एक आवर्जून सांगणे, वर्ग पाठ करा, पाडे पाठ करा. तुम्हाला गणिताला अजिबात अवघड जाणार नाही. तर चला बघा, 49 कसला वर्ग आहे? 7चा. गुणाकारात. 64 कसला वर्ग आहे? 8चा. 7 8 56. तर हे झालं त्याचं उत्तर. आता याच्यातलं दुसरं उदाहरण घ्या. 121 64. 121 व 64 यांचा मध्यम प्रमाणपद काढा. हे त्याच्यापेक्षा पण सोपं आहे बघा. 121 कसला वर्ग आहे? 11चा. गुणाकारात. 64 कसला वर्ग आहे? 8चा. 11 8 88. हे झालं त्याचं मध्यम प्रमाणपद. आता याच्यातलं घ्या तिसरं उदाहरण. 49 व 81 यांचं मध्यम प्रमाणपद काढा. आता हे सगळ्यात सोपं उदाहरण आहे आतापर्यंतचं. तर 49 कसला वर्ग आहे? 7चा. गुणाकारात 81 कसला वर्ग आहे? 9चा. 9 7 63. हा झाला त्याचं मध्यम प्रमाणपद. त्याच्यामुळे वर्ग पाठ करा, पाडे पाठ करा. आता याच्यातला आपण टाइप 4 बघूया. तर घ्या टाइप प्रकार. 4था प्रकार आपला. त्याच्यातलं पहिलं उदाहरण. 16 सेकंदाचे 48 सेकंदाशी गुणोत्तर काढा. तर बघा, हे कसं लिहायचं? 16 48. आता याचं आपल्याला संक्षिप्त रूप करायचंय. 16च्या पाड्यात 48 येतात का? येतात. 16 त्रिक 16 1 16 आणि 16 त्रिक 48 म्हणजे एकास 3. हे झालं त्याचं गुणोत्तर. आता याच्यातलंच दुसरं उदाहरण बघा. 2 लिटरचे 500 ml शी गुणोत्तर काढायचंय. आता इथं बघा, प्रमाण सारखं आहे का? अजिबात नाही. हे लिटर मध्ये आणि हे ml मध्ये. आता हे 500 ml आहे, तर जशीचे तसे लिहिले खाली. आता 2 लिटर आपल्याला जर ml मध्ये जर घ्यायचं असेल तर ते किती होतील? 2000 होतील. तर मग होईल काय आपलं? 2000 500. 0 0 कॅन्सल. 5 1 5 5 चौक 20. हे झालं किती? 4 1. तर याच्यातलंच आपण तिसरं उदाहरण बघा. 30 सेकंदाचं 1 तासाशी गुणोत्तर किती? तर बघा, इथे हे 30 सेकंदामध्ये दिले आणि हे 1 तासामध्ये दिले. आता हे उदाहरण घ्या. 30 छेदात 60 गुणुले 60. 30 1 30, 30 दुने 60 आणि 60 दुने 12 म्हणजे किती? 120. एकास 120. तुमच्या लक्षात आलं का? ह्या उदाहरणाला IMP करून ठेवा. आता याच्यातलं चौथं उदाहरण बघा. 6 महिन्यांचं 1.5 वर्षाशी गुणोत्तर काढा. तर आता बघा, हे महिन्यामध्ये आणि हे वर्षामध्ये याचं प्रमाण सारखं आहे का? अजिबात नाही. आता आपल्याला पहिले हे सारखं करायचंय. 6 महिने जसे तसे खाली घ्यायचे. 1.5 वर्ष म्हणजे 18 महिने म्हणजे 6 18 आलं, बरोबर का? द्या भाग आता. 6 1 6 6 त्रिक 18 म्हणजे आपलं एकास 3. हे झालं त्याचं गुणोत्तर. आता याच्यातलंच पुढचं उदाहरण बघा. 3 लिटरचं 400 ml शी गुणोत्तर काढा. तर बघा, एकदम सोपं उदाहरण आहे. आता पहिले हे आपल्याला प्रमाण पहिल्यांदा सारखं करायचंय. तर 3 लिटरचं 3000 ml करा आणि 400 ml जसे तसे घ्या आणि सोडवा. आता नाही जमलं तर मी सांगणारच आहे. तर बघा, इकडं 0 0 कॅन्सल करा. आता शिल्लक किती राहिले? 30 आणि 4. इकडे 2 2 4 आणि इकडे 2 15 30 म्हणजे ते झालं 15 2. तर याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. तर बघा, यातीलच आपण बघणार आहोत टाइप 5 आणि इथूनच खरी गुणोत्तर प्रमाणाला सुरुवात होती असं म्हणायला काही हरकत नाही. तर बघा, त्यातलंच घ्या पहिलं उदाहरण. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर. हे 3 7 आहे आणि टेबलाची किंमत 441 रुपये असल्यास खुर्चीची किंमत काढा. तर असं उदाहरण तुम्हाला 2016 ला पुणे शहरच्या प्रश्नपत्रिकेत दिसलं. त्याचं उत्तर 13 होतं एवढंच मला माहितीये. उदाहरण काय मला आठवत नाही. तर बघा, कसं सोडवायचं हे मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला खुर्ची आणि टेबलाचं गुणोत्तर, खुर्ची आणि टेबल
याचं गुणोत्तर दिलंय, तर ते किती दिलंय? खुर्चीचं किती दिलंय? 3 आणि टेबलचं किती दिलंय? 7. ते छेदात घेतलं. आता आपल्याला किंमत कसली दिलीये? टेबलाची किंमत दिली, तर मग टेबलाच्या समोर त्याची किंमत लिहून घ्यायची 441 आणि इथे एक्स लिहून घ्यायचं, कारण की आपल्याला खुर्चीची टेबल दिली नाही. जसं आपण पहिला टाईप बघितला होता, त्यांचं गुणोत्तर लिहून घेतलं, टेबलाची किंमत दिली म्हणून ती त्याच्या समोर लिहून घेतली. आता याचा तिरकस गुणाकार करायचा, तर 3 गुणाकारात 441 भागाकारात 7. आता द्या 7ने भागाकार. 7 चौकून 42, किती उरले? 2 शिल्लक राहिले. 7 त्रिक 21, 63. आता झाले 63 गुणुले 3, 6 त्रिक 18 म्हणजे 180. वरचे 3 त्रिक 9, 180 अधिक 9 झाले किती? 189. हे झालं त्याचं उत्तर. 189 आली ही खुर्चीची किंमत. तर याच्यातलंच पुढचं उदाहरण घ्या. तर बघा, खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे आणि टेबलाची किंमत आहे 560 रुपये. तर खुर्चीची किंमत काढा. तर बघा, याच्यात आपण दुसरा एक हे नवीन घेऊ. तर 3 खुर्च्यांची किंमत काढा. 3 खुर्च्यांची किंमत काढा. तर आहे त्याच पद्धतीने सोडवायचं. बघा, खुर्ची टेबल, त्याचं गुणोत्तर लिहून घ्यायचं 5:7. आपल्याला कसली किंमत दिली? टेबलची. टेबलाच्या समोर 560 लिहून घ्यायची. याचा तिरकस गुणाकार करायचा. 5 गुणाकारात 560 छेदात 7, 7 8 56. 80 गुणाकारात 5, 0 जसा तसा, 8 45, 400. ही आली आपली एका खुर्चीची किंमत. आता आपल्याला 3 खुर्च्यांची किंमत विचारली, तर 400 गुणाकारात 3 करायचं. 4 त्रिक 12 आणि 0 जसेच्या तसे. आला का तुमच्या लक्षात? सगळ्यात सोपा प्रकार आहे हा. आता घ्या याच्यातलंच पुढचं उदाहरण. तर बघा, आपण एक घोडा आणि एक गाढव घेऊ. एक घोडा व एक गाढव यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे. जर एका घोड्याची किंमत 11,200 रुपये असेल, 4 गाढवांची किंमत किती? तर बघा, घोडा आणि गाढवाची पहिली मांडणी करून घ्या. घोडा, गाढव, त्यांचं गुणोत्तर लिहून घ्या 7/3. आपल्याला कसली किंमत दिली? आता घोड्याची किंमत दिली, तर घोड्याची किंमत मांडून घ्या 11,200 छेदात x. म्हणजे 4 गाढवांशी विचारले ते आपल्याला x करायचे, कारण ते आपल्याला काढायचे, आपल्याला माहित नाही. तर यांचा तिरकस गुणाकार करायचा. 11,200 गुणिले 3 भागाकारात 7, 7 1 7, खाली शिल्लक राहिले 4, 7 चौकून 42, 0 0 जसे. 1600 गुणाकारात 3, 16 त्रिक किती? 48, 0 जसेच्या तसे. हे झाले आपले 4,800. तर आता हे झाले आपले एका गाढवायचे. आपल्याला किती विचारले? 4 गाढवांचे. मग गुणाकारात काय करायचं? 4. आता 5,000 ला किती कमी? 200 ना. थोडक्यात 5,000 घेऊ. 5 चौक 20, 20,000. त्याच्यातून 800 रुपये वजा करायचे. झाले 19,200. संपलं उदाहरण. आता याच्यातलं पुढचं उदाहरण घ्या. जरा हे आपलं भुरकं झालंय, झटकून जरा पुसून घेऊ म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. उद्या ना फळा पुसायला 2-4 टावेलच घेऊन यायला लागतील. छोट्या फडक्याने काही जमत नाही. तर चला पुढचं उदाहरण घेऊ. एक खुर्ची आणि एक टेबल. तर यांच्या किमतीचं गुणोत्तर आहे 5:7. खुर्चीची किंमत दिली आपल्याला 225 रुपये. 3 टेबलाची किंमत किती? तर बघा, सोपी मांडणी याची. खुर्ची आणि टेबल 5:7 दिलेली. आता आपल्याला किंमत कसली दिली? खुर्चीची. म्हणून खुर्चीच्या गुणोत्तरासमोर त्याची किंमत लिहून घ्यायची. ती झाली 225 रुपये. आता हे आपल्याला विचारली 3 टेबलाची, म्हणून इथे x घ्यायचा आणि यांचा तिरकस गुणाकार करायचा. 225 गुणिले 7 छेदात 5, 5 चौक 20, 7 आले 2, 5 5 25, 45 गुणाकारात 7 झाले 315. आता आपल्याला 3 टेबलाची विचारली, म्हणून ही आपली एका टेबलाची आली. याचा गुणाकारात 3 करायचे. 300 गुणिले 3 किती झाले?
900 आणि वरचे 15 गुणिले 3 45 म्हणजे ते किती झाले 945. घ्या त्यातलं पुढचं उदाहरण. ए बी 2 3 बी सी 4 5 सी डी 6 7 तर एडी बरोबर किती? तर याची एकदम सुंदर मांडणी करून घ्यायची. पहिल्यांदा ए बी सी डी. आता ए बी किती दिलाय 2 3 बी सी किती दिलाय 4 5 आणि सी डी किती दिलाय 6 7. आता इथे जे रिकामा दिसतंय ना तर तिथे त्याच्या पुढचे अंक भरून घ्यायचे. आता इथे हा अंक येईल 4 आणि इथे येईल 5 आणि इथे हेच अंक येतील 6 6 6 7. हे अशा पद्धतीने झाली तुमची मांडणी. आपल्याला काय विचारलंय आता ए आणि बी. आता ए चे पहिल्यांदा जे आहे ना याचा सगळ्यांचा पहिल्यांदा गुणाकार करायचा. 7 चौक 24 24 दुने 48 7 5 35 35 त्रिक 105. आता 48 आणि 105 16 त्रिक 48 35 त्रिक 105 हे झाले आपले 16 35. आलं लक्षात तुमचा? याच्यातलं आपण पुढचं उदाहरण बघूया. ए बी बरोबर 2 5 बी सी बरोबर 10 3 सी डी बरोबर 9 5 तर एडी बरोबर किती? तर एडी काय तुमचा पिछा सोडत नाही जर तुम्ही पोलीस होत नाही. तर याच्या आधारे तुम्ही तुमचं उदाहरण सोडवा. मी तुम्हाला पहिलं उदाहरण सोडून दाखवते. तर घ्या ए बी सी डी. ए बी किती दिलाय 2 5 बी सी किती दिलाय 10 3. आता बी सी दिलाय म्हणून लगेच याच्या पुढे नाही लिहायचं, याच्या खाली लिहायचं 10 3. सी डी किती दिलाय 9 5 मग याच्या खाली लिहायचं 9 5. आता मधले अंक जे बाकी ते लिहून घ्यायचे. 5 च्या पुढे 5 5 इथं काय येईल 10 3 इथे येईल 9 9. तर आपल्याला काय विचारलंय आता ए आणि डी किती? तर याचा गुणाकार करून घ्यायचा. 10 9 90 9 दुने म्हणजे 180 5 त्रिक 15 15 5 75 सावित्रिक 18 0 तसा 25 त्रिक 75 म्हणजे 25. आता याला 12 5 60 म्हणजे खाली आले 12 आणि इकडे गेले 5 5 25 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 12 5. जर ह्या लेक्चर मध्ये तुम्हाला कुठल्या टाईप मधलं जर कुठलं उदाहरण समजलं नाही किंवा काही चुकीचं वाटलं तर तुम्ही खाली मला कमेंट मध्ये सांगा, मी ते दुरुस्त करून देईल किंवा तुम्हाला समजलं नसेल तर ते समजून सांगेल. तर आजच्यासाठी इथंच शेवट करू आणि उद्या आपण पुढचा टाईप बघू.